अहिल्यानगरमध्ये बेफिकीर वाहन चालकाचा थरार, मुलगा व सुने देखत आईचा मृत्यू। नमस्कार, मी प्रियंका, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत। अहिल्यानगर शहरामध्ये एक अपघात झालाय। या अपघातामध्ये एक हसत खेळत कुटुंब उद्ध्वस्त झालंय। मुलादेखत आईचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये तो व त्याची बायको गंभीर जखमी झाली। हा अपघात का आणि कसा घडला हे थोडक्यात जाणून घेऊयात। मनमाड रस्त्यावरील सावेडी नाका इथे हा विचित्र अपघात झाला। मनमाडच्या दिशेने निघालेल्या भरधाव कारमुळे झालेल्या अपघातामध्ये एक महिला जागीच मृत्यू पावली, तर 4 जण हे जखमी झाले आहेत। हा अपघात गुरुवारी सायंकाळी 4च्या दरम्यान झाला। कार दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरील एक रिक्षा आणि दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला आहे। काळ्या रंगाची 4 चाकी अहिल्यानगरवरून मनमाडच्या दिशेने जात होती। यावेळी चालकाचं नियंत्रण सुटल्याने काळ्या रंगाची 4 चाकी दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूने अहिल्यानगरकडे येत असलेल्या कारवर आदळली आहे। तसेच समोरून येणाऱ्या रिक्षा व दुचाकीला धडकली। या अपघाताची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। नागरिकांनी जखमींना खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं। यावेळी 4 चाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याची माहिती आहे। हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकी सुमारे 100 फूट फरफटत गेली। आशा रामचंद्र कुसळकर, त्यांचा मुलगा अंकुश रामचंद्र कुसळकर व सून पुष्पा अंकुश कुसळकर हे रिक्षात बसून निघाले होते। त्याच वेळी हा अपघात झाला। श्रीगोंद्यावरून आलेल्या या कुटुंबावर जणू काळानेच घाला घातला। या अपघातामध्ये आशा कुसळकर यांचा मृत्यू झाला। अंकुश व पुष्पा कुसळकर हे गंभीर जखमी झाले। याशिवाय आविष्कार सुभाष वाघ, बबन भाऊसाहेब घोरपडे हेही यामध्ये जखमी झाले आहेत। अपघाताला कारणीभूत असलेला 4 चाकी वाहन चालक हा घटनास्थळावरून पसार झाला आणि काही चूक नसलेल्या माणसांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय। आपली वाहन चालवण्याची बेफिकिरी फक्त आपल्यालाच नाही तर दुसऱ्याच्या जीवालाही धोकादायक ठरते। याचं भान हे प्रत्येक वाहन चालकाने ठेवायला हवं, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केलं आहे। शहरामध्ये अशा घटना घडत असताना नेमका काय उपाय केला पाहिजे, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी।